नमस्कार मित्र हो. राजकारणात कायमस्वरूपी मित्र कोणीही नसतात किंवा कायमस्वरूपी कोणीही शत्रूही नसतात. कायमस्वरूपी असते ती फक्त सत्ता आणि त्या सत्तेमागे कोणताही आचार विचार न बाळगता धावणारे राजकारणी. पण सत्तेच्या या खेळात एक प्रश्न अलीकडे म्हणजे गेल्या 8-10 वर्षात प्रकर्षानं सर्वांच्याच मनात येतो आहे. तो म्हणजे सध्या सर्व ठिकाणी सत्ता असलेल्या भाजपसोबत गेलेल्या मित्रपक्षांचं पुढं नेमकं काय होतं. एकेकाळी भाजपसोबत सत्ता उपभोगणारी एक संघ असलेली शिवसेना फुटली. पंजाबमध्ये जर पाहिलं अकाली दल दूर गेला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छोटे मोठे मित्रपक्ष राजकीयदृष्ट्या कमकुवत झाले. आणि आता प्रश्न आहे तो भाजपशी लग्न केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. भाजपसोबत युती ही मित्रपक्षांसाठी राजकीय संधी ठरते की स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व गमावण्याची सुरुवात. शिंदे सेनेचं भवितव्य नेमकं काय असू शकतं आणि महत्वाचं म्हणजे स्वतःसोबत आलेल्या पक्षांचं भाजप कचरा करून टाकतं, तर शिंदे सेनेचं भाजप पुढे काय करणार आहे? कचरा की कचरे का डिब्बा? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. सर्व प्रश्नांचा राजकीय घटनांच्या आधारे सविस्तर उहापोह आजच्या व्हिडिओत आपण करणार आहोत. तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचार मोदी. मित्रहो, काही दिवसांपूर्वी मी शिंदे सेनेचं पुढे काय होणार याच्यावर व्हिडिओ बनवलेला होता. त्यामुळे त्यातले काही मुद्दे जे सुटून गेले होते ते आज मी कव्हर करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शिंदे सेनेनं मध्यंतरी थांबलेलं ऑपरेशन टायगर जे सुरू केलं आणि उद्धव सेनेला परत एकदा फोडण्याचा जो हे केलेला आहे, एकामागोमाग एक त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी फोडण्याचा जो चंग बांधलेला आहे, त्याच्यामागे नेमकी शिंदे सेनेची गणितं काय आहेत हे सुद्धा आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. मित्र, आपल्याला माहिती असेल, महायुती असो महाविकास आघाडी असो, जो तो हे महाविकास आघाडी असेल किंवा युती का करतो, तर आपल्याला जर पुढे जायचं असेल राजकारणात तर सध्या स्वबळावर पुढे जाणं हे सध्याच्या काळात म्हणावं तेवढं सोपं नाही जेवढं भाजपला ते सोपं गेलं. तर अशा वेळी आपल्याला पुढे पण जायचं आहे आणि आपण कमकुवत पण आहोत, पंगू पण आहोत. तर अशा वेळी कोणाचे तरी कुबड्या हातात घेऊन कुबड्या आपल्या खांद्यामध्ये अडकवून पुढे जावं लागतं. त्यालाच आपण युती किंवा आघाडी म्हणतो. शिंदे सेनेनं पुढे जाण्यासाठी म्हणून महायुती केली खरी. त्याच्यात शिंदे सेनेनं स्वतःचं अस्तित्व वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. अजूनही तो प्रयत्न चालू आहे. उदाहरण सांगायचं झालं तर शिंदे सेनेनं सुरुवातीच्या काळातच अर्ध्यापेक्षा जास्त उद्धव सेना फोडून टाकली आणि आता अलीकडेच 6 खासदार फोडले, नंतर सचिन अहिरना फोडलं. हे सगळं जर पाहिलं तर अचानक मध्यंतरी थोडी निद्रित अवस्थेत गेलेली शिंदे सेना आता परत एकदा जागी झाल्याचं आपल्याला कळून येतं. मित्रांनो, याच्या मागे दिल्ली कनेक्शन आहे. तुम्हाला माहिती असेल, भाजपमध्ये दिसत नसले तर 2 गट आहेत, नरेंद्र मोदी आणि अमित शहा. सध्या मोदी हेच सर्वेसर्वा भाजपमध्ये असले तरी सुद्धा अमित शहा यांची सुद्धा सुप्त बांधणी सुरू आहे. कारण आपल्याला माहिती असेल की पंतप्रधान म्हणून पुढच्या काळात नरेंद्र मोदी राहतील का हा प्रश्न आहे. म्हणजे भाजप सत्तेवर राहील पण पंतप्रधान पदाचा उमेदवार भाजपचा कोण असेल याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. नरेंद्र मोदी यांचा वारसदार म्हणून कोणी योगी आदित्यनाथ सांगतं तर कोणी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतं. पण संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर संघाला आता मोदी नकोत किंवा अमित शहा सुद्धा नकोत, त्यांना फडणवीस हवेत. दुसरीकडे अनेक लोकांना भाजपच्या पदाधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील छोटे छोटे किंवा कार्यकर्ते असतील, त्यांना योगी आदित्यनाथ व्हावंय असं वाटतं. कारण ते डॅशिंग मुख्यमंत्री म्हणून अलीकडच्या काळात नावारूपाला आलेले आहेत.
त्यामुळे ते हिंदुत्वाचा जो भाजपचा अजेंडा आहे तो वेगानं आणि व्यवस्थितरित्या पुढे नेतील, राबवतील असं सगळ्यांना वाटतं. पण अमित शहा यांना सध्याच्या काळात वाटतंय की मोदींचा वारसदार आपण असलेलं पाहिजे, आपण असावं. सध्या त्यांच्या ज्या मनसुबे आहेत आणि त्यांनी जे स्वतंत्र बांधणी काहीतरी सुरू केलेली आहे, आपले समर्थक निर्माण व्हावेत भाजपमध्ये, हे जे सुरू केलेलं आहे त्यांनी, ते पाहता तुम्हाला आम्हाला असं वाटतं की पुढच्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या विस्तारामध्ये अमित शहा यांना उपपंतप्रधान केलं जाण्याची शक्यता आहे. ते याच्यासाठी कारण वारसदार कोण याची चर्चा होत असताना अमित शहा यांची अटकळ आहे किंवा मोदींपर्यंत अशी चर्चा गेलेली आहे की अमित शहा यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. इच्छा असणं काही गैर नाही आणि त्यांची ती असू शकते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला माहिती आहे आणि भाजपमध्ये अमित शहांचं मोठं स्थान आहे. भाजपला सत्तेवर आणण्यात जसे नरेंद्र मोदी हे खूप अग्रस्थानी होते, त्यांच्या चेहऱ्यावरच भाजप सत्ता गाठू शकला सुरुवातीच्या काळात, जी मोदी लाट म्हणतो. पण हे जरी खरं असलं तरी बाकीच्या बाजू ज्या आहेत, प्रचाराची दिशा काय असावी, नंतर कार्यकर्ते मतदारांपर्यंत भाजपने कसं पोहोचलं पाहिजे वगैरे, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, भाजपची जी हे आहे काय म्हणतात ते जाहिराती होत्या ज्याच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचता येतं, ते कसे असल्या पाहिजेत, या सगळ्याच्या ज्या गोष्टी आहेत, डावपेच काय असले पाहिजेत, हे सगळ्या गोष्टी अमित शहानी पडद्यामागून सांभाळल्या होत्या. त्यामुळे अमित शहा फ्लॅशमध्ये येत नसले तर त्यांचे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पडद्यामागून चालू असतात आणि त्यांचा डावपेच, कावेबाजपणा हा भाजपला बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरलेला आहे. त्यामुळे आणि त्यांचा एक वचक आहे भाजपमध्ये. हे सगळं पाहता भविष्यात अमित शहा पंतप्रधान होऊ शकतात. योगी आदित्यनाथ आणि ह्यांची फडणवीसांची नावं तर मागे पडून जातात. आता तुम्हाला माहिती असेल, शिंदे सेनेचे जे एकनाथ शिंदे आहेत ते अमित शहाचे समर्थक आहेत. तुम्ही म्हणाल मोदींचे समर्थक का नाहीत, ते कसे नाहीत? तर तुम्ही एक ऑब्झर्व केला असा, जेव्हा फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदेचे पाय ओढण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ते दिल्लीत मोदींना भेटत नाहीत, ते अमित शहाना भेटतात आणि मग तिकडे फडणवीसांची तक्रार करतात. कुठेतरी अमित शहा यांच्या मध्ये सुद्धा, यांच्या डोळ्यामध्ये फडणवीस सलत आहेत, ही गोष्ट सुद्धा एकनाथ शिंदे यांनी हेरलेली दिसून येते. त्यामुळेच मोदींना ते भेटायला जात नाहीत, अमित शहाना भेटायला जातात. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, ज्यावेळी पहिल्यांदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, म्हणजे उद्धव सेना फुटली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, अचानक झाले. फडणवीसांनाही माहिती नव्हतं की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवणार आहेत. सगळीकडे चॅनेलवर सगळीकडे चर्चा अशीच होती वृत्तपत्रांमध्ये की आता फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि अचानक भाजपने निर्णय असा घेतला की एकनाथ शिंदेना त्या पदावर बसवायचं. तुम्हाला आठवत असेल, पत्रकार परिषद सुरू होती, म्हणजे मुख्यमंत्री आपली आता सत्ता आपण स्थापन करतोय, मुख्यमंत्री हे असतील वगैरे सांगण्यासाठी जी पत्रकार परिषद बोलवली होती, तोपर्यंत पत्रकार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असं ब्रेकिंग दाखवत होते आणि त्या पत्रकार परिषदेत घोषणा झाली की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी बसतील. सगळ्यांना धक्का होता, राज्यासाठी धक्का होता. महत्वाचं म्हणजे त्यावेळी फडणवीसांचा उतरलेला चेहरा आपण सर्वांनी पाहिला असेल. तर हा उतरलेला चेहरा फडणवीसांना नेमका कोणाचा फोन आला होता, मोदींचा की शहांचा? तर शहांचा फोन आला होता. त्यामुळे फडणवीसांना त्यांच्या शब्दाबाहेर सुद्धा जाता आलं नाही आणि मोदींनी त्यानंतर ची जी टर्म आली, ज्यावेळी आता जे फडणवीस मुख्यमंत्री परत झाले, त्यावेळी फडणवीसांचं नाव मोदींनी फायनल केलं होतं की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसले पाहिजेत. त्यामुळे आता फडणवीस बसले. आत्ताच्या काळात म्हणजे अमित शहा यांनी त्यावेळी जो फडणवीसांचा गेम केला, तो गेम एकनाथ शिंदे यांना मांडीवर बसवण्यासाठी होता का? तर असं अजिबात नाही. किंवा एकनाथ शिंदे त्यांना खूपच जवळचे वाटतात का? असंही नाही.
अमित शहाची धोरणं जी आहेत, जी आपल्याला भाजप दिसतंय सध्या, कट कारस्थानी, कपटबुद्धी ठेवणं, ही सगळी अमित शहाची धोरणं आहेत. आणि त्याला नरेंद्र मोदींची छुपा पाठिंबा सुद्धा आहे. असं नाही की मोदी खूप सभ्यतेनं राजकारण करतात, पण ही सगळी अमित शहाची हे करणं आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांना बरं वाटावं, एकनाथ शिंदे यांना खूप आपली मैत्री खूप जवळची वाटावी, याच्यासाठी त्यांनी मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांना बसवण्याचा निर्णय घेतला. आता महत्वाचं म्हणजे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहाची मैत्री जुळली, हा एक कारण होता. आणि 2.5 वर्षासाठीचा तो विषय होता, 2-2.5 वर्षांसाठीचा विषय होता. त्यामुळे तेवढ्या काळात फडणवीसांना मुख्यमंत्री करून काय एवढं साध्य झालं नव्हतं. एवढं साध्यपणा त्यांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून झाला. कारण एकनाथ शिंदे जसं उद्धव ठाकरे म्हणतात की ते मिंदे आहेत, शिंदे नाही मिंदे आहेत. त्यामुळे त्यांना मिंद बनवण्यात भाजप यशस्वी ठरला. आणि तुम्हाला माहितीच असेल, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक जे निर्णय घेतले त्याच्यावर कमांडी भाजपचीच होती. ते आपले मुख्यमंत्री, आपण मुख्यमंत्री झालो, आपला उद्धव ठाकरेंनी कधी मुख्यमंत्री केलं नसतं, पण आपण भाजप सोबत जाऊन मुख्यमंत्री झालो, अशा या विचारानं स्वतःची दाढी कुरवळतच बसले 2.5 वर्ष. म्हणजे त्यांनी निर्णय तर घेतले, पण त्याच्यावर मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपची कमांड होती त्या निर्णयावर. सरकार एकनाथ शिंदेचं असं कोणी म्हणत नव्हतं, एक तर महायुतीचं म्हणत होतं किंवा भाजपचं म्हणत होतं. एवढं भाजपची त्यावेळी सत्तेत नसताना, म्हणजे मुख्यमंत्रीपद नसताना सुद्धा शासनावर कमांड होती. ह्या सर्व गोष्टी मित्रांनो पाहिला तर एकनाथ शिंदे यांचं काय होणार हा प्रश्न उरतो. त्याच्या मी उत्तर अगोदर दिलेलंच आहे तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, भाजपसोबत जे जे गेले त्यांचा त्यांनी कचरा केला. म्हणजे अनेक लोक जे भीतीनं ग्रासले होते की आपल्या मागे ईडी लागेल, सीडी लागेल, सीबीआय लागेल, या सगळ्या गोष्टीमुळे घाबरून जे भाजपमध्ये गेले होते ते सुद्धा भाजपमध्ये कंटाळले. कारण भाजपमध्ये त्यांना कार्यकर्ते एवढी सुद्धा वागणूक देत नव्हते कोण. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, हर्षवर्धन पाटलांचं घ्या. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले त्यावेळी ते जाहीरपणे म्हणाले होते की भाजपमध्ये गेल्यावर आता मला शांतपणे झोप लागते. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ जर काढला तुम्ही तर तुम्हाला माहिती असेल काय अर्थ होता त्यांच्या म्हणण्याचा. ते हे सरळपणे ऑन कॅमेरा सांगणारे लोक आहेत जी भाजपमध्ये जातात. त्यामुळे आताचे जे भाजपमध्ये जे लोक जातात ते त्याच्यासाठी जातात, हे आम्हाला समजू शकतं. मित्रांनो, त्यानंतर हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये राहिले नाहीत, रमले नाहीत फार काळ. का रमले नाहीत किंवा ते पुढेही फार आले नाहीत? का आले नाहीत? कारण भाजपमध्ये एवढे पदाधिकारी झालेले आहेत, एवढे लोक आता मोठे मोठे आलेले आहेत इतर पक्षांचे, की त्यांना पद निर्माण करून देणार तरी कुठे, असा प्रश्न भाजप समोर आहे. त्यामुळे भाजपमध्ये हे नामधारी म्हणून राहणं पसंत करतात, कारण आपल्याकडे ईडी, सीडी, सीबीआय असं काय मागे लागतं कामा नये. ह्या मित्रा सर्व गोष्टीमध्ये भविष्यात एकनाथ शिंदे यांचं सुद्धा तेच होणार आहे. एकनाथ शिंदे फक्त एकच आहे की अमित शहा यांच्याशी थोडंफार त्यांनी जुळवून घेतलं आणि जुळवून घेतलं तर ज्या पक्षांचा एक अमित शहानी कचरा केला त्यापैकी शिंदेचा कचरा नाही केला तर कचरे का डिब्बा तो करही डालेंगे. ते करणारच. कारण बाकीचे पक्ष काय भाजपसोबत जे गेले आजपर्यंत ते काय वाईट होते असं नव्हे, पण भाजपला पुढे जायचं आहे. ते कोणाच्या मानेवर पाय देऊन जायला लागू दे, मतदारांच्या प्रेमाच्या जोरावर त्यांना जायला लागू दे, किंवा आणखी कोणत्या आहेत, साम दाम दंड भेद, या सर्व गोष्टी अवलंबून भाजपला पुढे जायचं आहे. लोकशाही तर आता तर मी कालच्याच व्हिडिओत म्हटलं होतं की लोकशाही हा भारतात प्रकारच राहिलेला नाही. त्यामुळे कायद्याचा किस पाडून, कधी कधी कायदा नदीत बुडवून भाजप शासन चालवत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पंतप्रधानपदी भाजपचा पुढचा चेहरा कोण असेल? पुढची येणारी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर लढवली जाऊ शकते का? लढवली गेली तर भाजप ती जिंकण्यात यशस्वी होऊ शकतो का? याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं पुढचं भवितव्य काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.